राज्य अदृश्य शक्ती चालवते, तर ती अदृश्य शक्ती नक्की कोण आहे जी महाराष्ट्राच्या विरोधात कट कारस्थान करते, मराठी माणसाच्या विरोधात कट कारस्थान करते, मराठी माणसांनी स्थापन केलेले पक्ष फोडते, हेच काम ही अदृश्य शक्ती करते। मी ह्या अदृश्य शक्तीचा जाहीर निषेध करते। अंगणवाडी सेविकांचं गेले 46 दिवसापासून संपामध्ये सहभागी आहेत। दडपशाहीसाठी नोटीस बजावल्या जातात अंगणवाडी सेविकांना, आंबोच्या मोडीत काढला जातो। अंगणवाडी भगिनींना अनेक वेळा मी भेटायला गेले, महाविकास आघाडीतून मग उद्धवजी स्वतः गेले होते, काँग्रेस पक्षही गेला होता, आम्ही गेलो होतो। आमचं म्हणणं आहे या एकल महिला भगिनी आहेत आमच्या, ह्यांच्याकडे दावोसला जायला 35 कोटी रुपये आहेत उधळमपट्टी करायला, पण आमच्या ह्या कष्ट करणाऱ्या अंगणवाडी भगिनींसाठी पैसे पगारवाढ करायला नाही, हे दुर्दैव आहे। आणि अशा स्वार्थी आणि असंवेदनशील सरकारचा मी जाहीर निषेध करतो। माननीय पवार साहेब काल म्हटले होते कार्यकर्त्यांशी संवाद करताना की मुलगी कर्तृत्वान असून देखील मी संधी देऊ शकलो नाही, तर राष्ट्रवादीचे बरेच नेते सोडून गेले, ते जनतेला आवडले नाही, हरकत नाही, पण येणाऱ्या काळात मग ते जनते त्यांना जागा दाखवणार। मी तुम्हाला खरं सांगू, मला कधीच काली पदाचं प्रेम नव्हतं, आजही नाही। लोकांचं जे प्रेम आणि आशीर्वाद आहे, आणि मी राजकारणात कुठल्याही पदासाठी नाही आले, मी राजकारणात समाजसेवेसाठी आणि तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आले। त्याच्यामुळे जनता जो आशीर्वाद देईल आणि त्यांच्या आयुष्यात जर एक चांगला बदल करू शकते, एक पॉलिसी मेकर म्हणून, मी त्याच्यात खूप समाधान आहे। मुख्यमंत्री आज म्हणाले की मोदींमुळे आपल्या देशाची मान दावोसमध्ये देखील उंचावली आहे आणि दावोसमध्ये देखील मोदींचाच बोलबाला होता। हो, ते आधी मनमोहन सिंगजी जेव्हा होते तेव्हा त्यांना कदाचित त्यांच्या टीमनी त्यांना ब्रीफिंग केलं नसेल। भारताच्या वतीने गेले 25 वर्ष लोक दावोसला जात आहेत। 90च्या दशकात आदरणीय पवारसाहेब दावोसला जायचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून, त्यामुळे ठीक आहे, त्यांना जे वाटतं ते माहीत, कदाचित त्यांच्या इंडस्ट्री सेक्रेटरीने किंवा त्यांच्या इंडस्ट्री डिपार्टमेंटनी त्यांना ब्रीफिंग दिली। मोदींचे दौरे सध्या महाराष्ट्रामध्ये वाढत आहेत आणि त्याच्यातनं काय म्हणजे जास्तीचा निधी तर उपलब्ध होताना दिसत नाही। भाजपचा प्रचार एका बाजूला चालू, अतिथी देवो भव, त्याच्यामुळे महाराष्ट्राची संस्कृती आहे, पाहुण्यांचं नेहमी स्वागतच केलं पाहिजे। ते ह्या देशाचे प्रधानमंत्री आहेत, त्याच्यामुळे अतिथीचं स्वागत केलंच पाहिजे। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।